हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 16 श्लोक क्रमांक 7. हेयोपादेयता तावत संसारविट पाणकुरहा स्पृहा जीवती यावद्वै निर्विचार दशास्पदम. भावार्थ: तृष्णा असल्यामुळे निर्विचार दशा कायम राहणार आहे. त्यामुळे संसाररूपी वृक्षाला अंकुर फोडणारा त्याग आणि ग्रहण तसाच असणार आहे. तृष्णा हीच मूलतः संसार वृत्ती निर्माण करणारी आहे. सतत धगधगत ठेवणारी, तेवत ठेवणारी आहे. तृष्णेमुळेच संसाररूपी वृक्षाला अंकुर फुटतो. त्यामुळेच संसार सुरू होतो आणि तो वाढत राहतो आणि जोपासून चांगला फोफावतोही. तृष्णा याचे अनेकविध अर्थ आहेत. ते सर्वच हा श्लोक समजण्यास उपयुक्त आहेत. तृष्णा म्हणजे भौतिक वस्तुजगताची तहान. भौतिक वस्तुजगत विश्वाच्या अंतापर्यंत नवनवीन वस्तू देत असणार आहे. माणसाला नाविन्याची ओढ फार आहे. त्यामुळे त्याची वस्तुजगताची तहान सतत निर्माण होत राहणार आहे. एक वस्तू आणली की अल्पावधीतच त्या वस्तूची नवीन सुधारलेली आवृत्ती उपलब्ध होते आणि माणसाला त्याच्याकडे असलेली वस्तू विनाकारण जुनी आहे असे वाटते आणि तो नवीन वस्तू घ्यायला उद्युक्त होतो. त्याच्याकडील वस्तू त्याच्यासाठी व्यवस्थित काम देत असते, परंतु केवळ सुधारित आवृत्ती आल्यामुळे असलेली वस्तू जुनी होते. यालाच येथे निर्विचार दशा म्हणजे विचारहीन भरकटणे, विचारशून्य अवस्था, वैचारिक दिवाळे, दुर्भिक्ष, अविवेक वृत्ती, विवेकशून्यपणा असे म्हटले आहे. वास्तवात माणसाच्या गरजा फार मर्यादित आहेत, परंतु विनाकारण आकांक्षा, अपेक्षा, इच्छा, अभिलाषा निर्माण होतात आणि माणसाला भौतिक वस्तुजगताची तृष्णा, तहान लागते. अनेक वेळा तो त्याच्या घरी चांगला मजेत असतो, परंतु कुठेतरी काहीतरी पाहतो आणि त्यामुळे त्याच्यात असूया, मत्सर, द्वेष, ईर्ष्या, न्यूनगंड निर्माण होतो आणि त्याला भौतिक वस्तुजगताची तृष्णा, तहान लागते. जोपर्यंत तृष्णा आहे तोपर्यंत संसार वेल सतत वाढतच राहणार आहे. मिळवण्याची अभिलाषा संसारात गुंतवून ठेवणारी असते. येथे वयाची किंवा क्षमतेची अटही लागू होत नाही. संसारातून बाजूला झालेला माणूसही काही मिळण्याची संधी उपलब्ध झाली तर पुन्हा उभारी घेतो, कंबर कसतो, त्याच्यात तारुण्य संचारते आणि तो कामाला सुरुवात करतो. तृष्णा माणसाला कधीही शांतता देत नाही. जितकी तृष्णा तीव्र तितकी अशांतताही तीव्र असते. तृष्णेमुळे माणूस स्वस्थ असत नाही. उलट वस्तू जगताची तहान त्याला नवसंजीवनी देते आणि माणूस वेडापिसा होऊन झपाटल्यासारखा संसारात बागडू लागतो. यासाठी त्याची अव्याहत देवाणघेवाण सुरू असते. यासाठी तो काही त्याग करत असतो, काही स्वीकारत असतो. अखंड व्यवहार सुरू असतो, त्याला खीळ नाही. यामुळे संसाराच्या सारीपटावर सोंगट्यासारख्या इकडून तिकडे हलत असतात. अथक भागदौड सुरू असते. आपल्याला आवश्यकता आहे का? आपला यात काही संबंध आहे का? आपल्याला हे झेपणार आहे का? आपण हे मिळवून त्याचा उपभोग घेऊ शकतो का? हे असे प्रश्न त्याला सतावत नाही. कोणी लक्षात आणून दिले तरी तो तिकडे दुर्लक्ष करतो. गडगंज धनसंपत्ती असलेले, ब्रह्मचारी असलेले बाळकोबांचे काका 80व्या वर्षी कोर्ट कचेरी करत वडिलोपार्जित 1 एकर जमिनीचा दावा लढवत होते. अध्यात्माती ही अशीच तृष्णा आहे. तथाकथित मठाधिपती, महंत, योगी म्हणून आपली प्रसिद्धी व्हावी, आपल्या हस्ते समारंभ साजरे व्हावेत, आपला मठ पंचतारांकित व्हावा, आपली शिष्य संख्या वाढावी, आपल्याला साक्षात्कार व्हावा इत्यादीसाठी धडपडत आहेत. आध्यात्मिक संसारवेल वाढवत आहेत. या घोळात ते कायम आध्यात्मिक संसारातच, त्या मठातच आध्यात्मिक का होईना पण संसार करत राहतात. शांत, स्वस्थ
मौन राहिले तर परमात्मा प्राप्त होतो हे यांच्या गावी नाही. हरिओम.